नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते। चला तर मग आता मुलं वगैरे शाळेत गेलेत आणि माझं जे क्लिनिंगचं काम असतं तर ते मी करून घेते। आता देवपूजा वगैरे पौर्णिमेपर्यंत आमच्या इथे देव झोपलेले असतात, त्यामुळे देवपूजा करत नाही। त्यामुळे फक्त हा जो फोटो आहे सासूबाईंचा तिथं हार असतो आणि दिवा लावलेला असतो, धूप लावते तर ते सगळं मी करून घेते। आणि मी आज आहे ना तर पहिल्यांदाच काहीतरी ट्राय केलंय, केसांसाठी तेल बनवलंय मी घरीच आणि मला सूट झालं तर मी त्याची नक्की रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन। तर कसं केलं काय केलं वगैरे। आणि इथे माझी दिवाबत्ती वगैरे सगळं लावून झाले। तर दोन हार असतात, एक देवाला आणि एक सासूबाईंच्या फोटोला। तर आता देवपूजा तर करायची नाही, त्यामुळे मग मी दोन्ही पण हार त्याच फोटोला घालून घेतले, म्हणलं वायाला जायला नको त्यामुळे। आणि इथं मिस्टरांसाठी चहा ठेवते, तर मुलं शाळेत गेल्याशिवाय काहीच करता येत नाही। त्यामुळे मग मुलं शाळेत गेली की मग आपलं क्लिनिंगचं काम चालू असतं माझं, किंवा काही झाडं वगैरे लावलेली आहे तर ती पण मी म्हणजे कशी मेंटेन करते तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आपण जी घरात झाडं म्हणजे लावतो तर त्याची काळजी कशी घ्यायची। तर जास्ती काही नाही, अशी 3-4च झाडं मी घरात लावलेली आहेत, तर त्याची काळजी कशी घेते तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधून। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आमच्यात आल्याशिवाय चहा होत नाही, तर आज इथं मी आलं वगैरे टाकून घेते आणि मस्त चहा करून घेते। म्हणलं आपण चहा पिऊनच कामाला सुरुवात करूया। तर सकाळी खूप घाई गडबड असते, तर त्यामुळे निवांत मुलं वगैरे गेले की मी एकदा चहा घेतेच आणि नंतर मग कामाला सुरुवात करते। तर इथं मी चहा ठेवलाय आणि आता छान चहा उकळला की चहा घेणार आणि मग नंतर बाकीची सगळी जी क्लिनिंग आहे तर ती करून घेणार। सकाळ सकाळ आपण क्लिनिंग करून घेतली तर घरी अगदी प्रसन्न आणि छान वाटतं आणि कोणी आलं गेलं जरी पण म्हणजे पसारा वाटत नाही। त्यामुळे मी सकाळीच फरशी वगैरे पुसून घेते आणि स्वच्छ म्हणजे एकदा पुसून घेतली की नंतर परत सतत असं घाण होत नाही। त्यामुळे सकाळी क्लिनिंग केलेली कधीही चांगलीच। आणि हे मी तेल बघत होते की नक्की कसं झालंय काय। याच्या आधी पण मी कांद्याचं काहीतरी तेल केलं होतं तर ते काही मला आवडलं नव्हतं, आता हे वेगळं तेल केलंय, मला आवडलं आणि मला सूट झालं तर ते याची रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। आणि आता हे मी तेल पण म्हणजे स्टोअर करून ठेवेल कशात तरी, जेणेकरून मला 3 ते 4 वेळा वापरायला होईल एवढं तेल केलंय मी। म्हणलं संपलं की नंतर अजून ताजं करूया आपण, उगीच करून जास्तीचं करून ठेवलं आणि ते आपण वापरलंच नाही किंवा आवडलंच नाही तर मग उगी वायाला जाईल त्यासाठी। आणि ते सगळं म्हणजे झाकून वगैरे ठेवायचं काम चाललेलं आहे माझं चहा उकळेपर्यंत। माझं असं चाललेलं असतं, एक काम चालू असेल त्यात दुसरं काम आपलं कंटिन्यू चालू ठेवायचं असं। तर असं पुसून वगैरे घ्यायचं काय तर काही माझं चालूच असतं। त्यामुळे मग मी हे जे चॉपिंग पॅड आहे तर ते मी स्वच्छ पुसून ठेवते। कधी कधी त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा देते आणि मग पुसते। कधी कधी खूपच घाण झालं तर भेंडी वगैरे चिरल्यावर तर ते मी स्वच्छ असं म्हणजे भांड्यातच टाकते घासायला आणि स्वच्छ घासून धुवून ठेवते। तर शक्यतो धुवायला टाळतेच मी त्याला, का तर ते म्हणजे हे लाकडाचं आहे आणि ते धुतलं की फुगणार किंवा खराब होणार। त्यामुळे स्वच्छ पाणी त्याच्यावर शिंपडून किंवा एका फडक्याने असं पुसून असंच ठेवते। आता आपला चहा देखील छान उकळलेला आहे, आता मी ह्या मिस्टरांना पण देणार आणि मी पण चहा घेणार आणि नंतर मग क्लिनिंग करणार। तर कामं तर रोजची चालूच असतात, पण जो चहाचा टायमिंग असतो तर तो माझा असतो। म्हणजे मी चहा पिताना कोणतंच काम करत नाही किंवा उभा राहून किंवा किचन ओट्याच्या तिथं काहीतरी भाजी हलवते आणि मग चहा पिते। माझा सकाळचा चहा पण मी खाली बसून म्हणजे निवांत बसूनच 10-5 मिनिटाचा चहा पिते। म्हणजे तेवढा वेळ आपल्याला चहाचा तरी वेळ आपला असला पाहिजे असं मला वाटतं। बाकीची कामं तर चालूच असतात आपली, फक्त चहा घेताना मी निवांत रिलॅक्स बसून चहा पिते। बाकीची म्हणजे एका टायमाला माझी 2 कामं चालूच असतात, पण चहा पिताना मी फक्त चहाच पिते असं असतं माझं। तर चला आता हे सगळं स्वच्छ घासून पुसून घासायला टाकायचं मला। आणि जे गॅसची शेगडी आहे माझी तर ती स्टीलचीच आहे, वरचं पण जे स्टँड असतं ते स्टीलचंच आहे, तर त्यामुळे ते सारखं घासावं लागतं, रोजच घासावं लागतं। तर मी कितीही घासलं तरी त्याचे जे वण पडतात तर ते निघत नाही आणि जर आपण ते पुसूनच ठेवलं तर मग ते खूपच घाण होतात। त्यामुळे मग मी ते डायरेक्ट घासायलाच टाकते, घाण झालं असेल तर मग ते स्वच्छ तर निघतं त्यामुळे। आणि माझा चहा थंड होते तोपर्यंत मी हे पुसून घेते आणि मग चहा पिऊन घेणार।
आणि देवपूजा असली सकाळची की रुटीन माझं वेगळं असतं, पण आता देवपूजा म्हणजे करायची नाही आहे, पौर्णिमेपर्यंत देव झोपलेले असतात, त्यामुळे मग रुटीनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. तर देवपूजा जर करायची असेल तर माझं म्हणजे रुटीन वेगळं असतं, तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. रोजच्या रोज तर आपण व्यवस्थित क्लिनिंग केली तर आपल्याला महिन्यातनं जी डीप क्लिनिंग करावी लागते तर ती करावी लागत नाही. आणि 15 दिवसातनं किंवा 8 दिवसातनं आपण एकदा जरी जे डब्बे वगैरे असतात तर ते पुसून वगैरे घेतले स्वच्छ, तर नंतरही मग जास्त डब्बे घाण होत नाहीत, एकदम डीप क्लीनिंग करत बसावं लागत नाही. आणि असं डीप क्लिनिंग करायचं म्हणलं की एक अख्खा दिवस त्यासाठी काढावा लागतो. आणि म्हणजे ते डब्बे घासायचे, त्यातलं सगळं काय असेल ते वाळू घालायचं आणि मग नंतरनं मग ते सगळं रॅक वगैरे असतील ते पुसून धुवून सगळं स्वच्छ मांडायचं, अख्खा दिवस त्यात जातो. त्यापेक्षा जर आपण 15 दिवसातनं एकदा असे डब्बे वगैरे सगळे पुसून घेतले, जे लिक्विड असतं तर त्याने पुसून वगैरे घेतले तर असं म्हणजे खूप घाण होत नाहीत आणि अगदी लगेच घासावे लागत नाही किंवा डीप क्लिनिंग करत बसावं लागत नाही. मी तर नेहमी असे डब्बे वगैरे पुसून घेते, त्यामुळे मला सारखं डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. आणि जे आपण डब्बे ठेवतो तर जे रॅक वगैरे असतात तर त्याची पेपर वगैरे चेंज करते किंवा पलटी वगैरे करून सगळे धुवून झटकून असं म्हणजे 1 तासभर लागतो सकाळी जर तशी क्लिनिंग करायची म्हणली तर. पण घर अगदी स्वच्छ दिसतं आणि खूप घाण झाल्यासारखंही दिसत नाही. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की माझ्याकडे घरात जी झाडं आहेत तर ती मी कशी म्हणजे स्वच्छ ठेवते किंवा त्याची कशी काळजी घेते. आणि जे फ्रीजचं डोअर आहे तर ते मी रोज पुसून घेते आणि 8 दिवसात ते एकदा जेव्हा भाजी आणेल तर तेव्हा आतनं सगळं स्वच्छ पुसून जे डब्बे घाण असतील किंवा काय घाण झाले असतील तर ते सगळे घासायला टाकून असं क्लिनिंग करते. आणि महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा म्हणलं तरी चालेल फ्रीज डीप क्लीन करते. आणि माझं फ्रीज डीप क्लिनिंगचा व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्हाला खूप आवडला तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघितला नसेल तर तो पण नक्की बघा. तर हे जी मी झाडं घरात लावलेली आहेत तर ती मी 2 दिवसातनं एकदा यांचं पाणी वगैरे चेंज करते आणि ती नळाखाली स्वच्छ धुवून आणते. म्हणजे पानांवर पण खूप धूळ साचते, त्यामुळे मग मी ती बाहेरच डायरेक्ट नेऊन जे स्वच्छ पानं वगैरे स्वच्छ धुवून आणते त्याची. आणि मग त्यातलं पाणी वगैरे पण चेंज करते आणि जे ग्लास किंवा काही जार आहेत तर ते पण स्वच्छ धुवून आणते, त्यातलं पाणी चेंज करते. तर हे माझं 2 दिवसातनं एकदा चाललेलं असतं. तर खूप अशी खालची मुळं जर वाढलेली असतील तर ते पण मी अशी कट करते. तर जास्तीची काही झाडं नाही आहेत माझ्याकडे, फक्त एक जी मनी प्लॅन आहे तर ते लावलेलं आहे मी एका जारमध्ये. आणि जे फ्लावर पॉट आहे तर तो मी आत्ताच काढला आहे, म्हणलं खूप दिवस झालं ठेवलं होतं तर म्हटलं वापरायला काढू, तर त्यात पण मी मनी प्लॅनच लावलं आहे. आणि जे म्हणजे काचेचा ग्लास आहे तर त्यात मी एक अननसाचं म्हणजे अननस कट केलेलं होतं, तर म्हटलं आपण बघूया येते का, म्हणून मग ते मी लावलं होतं. तर त्याला खूप छान मुळं फुटलीत आणि म्हणलं बघू आपण कुठेतरी बाहेर लावूया किंवा कुंडीत लावूया, मग आलं तर म्हणजे आलं असं. तर इथं मी सगळी झाडं स्वच्छ धुवून वगैरे आणले, त्यातलं पाणी वगैरे चेंज केले. आणि ही अशी जी फ्लावर पॉट होता तर तो खूप छान होता आणि मी वापरायलाच काढला नव्हता, तर म्हणलं फ्रीजवर ठेवायला छान दिसेल, तर म्हणून मग परत तो वापरायला काढला. आणि खरंच खूप छान दिसतंय आणि त्यात पण पाणी पण बसते, अगदी छोटासा जार आहे त्यात, तर त्यात पाणी पण छान बसते. आणि मनी प्लांट त्यात अगदी छोटे 2 मनी प्लांट ठेवलेत मी मनी प्लांट, तर त्याला पण छान मुळं फुटलेत आणि खूप छान दिसतंय ते फ्रीजवर, त्यामुळे म्हणलं आपण वापरूया. काही गोष्टी असतात आपण त्या जपून खूप दिवस ठेवतो, मग किती दिवस ठेवायचं, तेच आपण काढायचं, स्वच्छ क्लीन करायचं आणि मग परत तसंच जपून ठेवायचं. पण माझं असं असतं की आपल्याकडे जे वस्तू आहेत त्याचा खूप वापर झाला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा वापर असं म्हणजे जास्तीचं झालं पाहिजे असं असतं. आता जे मी दुधावरचे जे झाकण झाकलं आहे तर ते माझं आप्पे पात्राचं झाकण असतं तर ते आहे. तर आपण आप्पे किती 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा करतो फक्त, तर त्यामुळे आणि ते झाकण मग तेव्हाच फक्त यूज करायचं. त्यामुळे ज्या वस्तू आपल्याकडे आहेत तर त्यांचा म्हणजे प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर झाला पाहिजे असं माझं असतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, तर माझे विचार असे आहेत. आणि हे फ्लॉवर पॉट मला खूप आवडलं आणि खूप दिवस मी जपून ठेवलं होतं, नेमकं कुठं ठेवायचं हेच म्हणजे जास्तीची जागा नाही आहे आमच्याकडे, त्यामुळे मग ते कुठे ठेवायचं, त्यामुळे
मग म्हटलं जाऊ दे आपण फ्रीजवर ठेवूया आणि खरंच खूप छान दिसते ते. आता हे अननसाचे पण खूप छान त्याला मुळ्या फुटल्यात खाली, तर मी ते लावेल. आणि हे जे बांबूचं झाड आहे तर मला वाटत होतं की नुसती म्हणजे फांटा असतो तर तो तोडून आणला होता मी आणि तो येईल का नाही असं म्हणजे मला वाटत होतं, पण इतकी छान मुळं आलेत त्याला, खूप छान आलेत. मेशोवरून मी एक असा झोपाळा वगैरे असतो काहीतरी असं शोपीस आहे तर तो मागवला होता आणि मग त्यातच मी हे झाड आहे तर ते जे बांबूचं झाड लावलेलं आहे तर ते ठेवते आणि खरंच खूप छान दिसतं. अगदी एंटरच्या समोर एंट्री घेतली की ते झाड दिसतं आणि अगदी छान वाटतं. आणि इतकीच झाडं आहेत माझ्याकडे, थोडीच आहेत म्हणजे जेवढी मला मेंटेन करता येतील तेवढीच झाडं लावलेत मी. खूप सारी झाडं लावली तर त्याचं म्हणजे तेवढं संगोपन पण छान करावं लागतं. जसं आपण मुलांना सांभाळतो, मुलांचं खाणं पिणं किंवा मुलांचं काही अभ्यास वगैरे तसंच झाडांना पण सांभाळावं लागतं. म्हणून मला जेवढी मेंटेन होतील माझ्याच्याने त्यांना जेवढं म्हणजे पॉसिबल होईल तेवढीच मी झाडं लावते. जास्तीची झाडं लावून ती उगीच जळाली वगैरे तर खूप वाईट वाटतं, तर त्यामुळे मी जास्तीची काही झाडं लावत नाही. जेवढं मला पॉसिबल होईल, जेवढं स्वच्छ करणं होईल, त्यांची म्हणजे काळजी घेणं होईल तेवढी झाडं लावावीत असं माझं म्हणणं आहे. आणि आता सगळं म्हणजे डस्टिंग वगैरे करून झालं आहे आणि आता मी झाडू वगैरे मारते आणि पुसून वगैरे घेते घर. एकदा मी घर क्लीन केल्याशिवाय बाहेरची कामं करत नाही, जी आपली धुणं भांडी वगैरे असतात ते. मग एकदा घर स्वच्छ झालं की मग बाहेरची कामं करायची आणि मग नंतरनं दुपारचं काही असतं थोडंफार भाजी बनवणं, भात बनवणं काहीतरी असतं, म्हणजे दिवसभर काही ना काही असं काम चालूच असतं, तर ते मी करून घेते मग. आणि अगदी दिवसभर मी 2-3 वेळा झाडू मारणं होतंच आपल्या घरात, पण सकाळी मी एकदम सगळे काने कोपरे सगळे स्वच्छ झाडून घेत असते. तर सगळे असंच करत असतील, एकदा डीप क्लिनिंग करतात घराची आणि नंतरनं मग आपलं वरवर क्लिनिंग चालू असते. मुलं जेवली किंवा संध्याकाळी आपलं जेवण वगैरे झालं, दुपारी जेवण झालं तर आपण असं तेवढ्यापुरतं क्लीन करतो, पण दिवसभरातनं एकदा घर आपण क्लीन स्वच्छ करून घेतो. तर मी पोछा पण यूज करते, पण कधी असं छोट्या कपड्यांनी पुसून घेते, जेणेकरून जे छोटे डाग वगैरे पडलेले असतात किंवा सांधी कोपऱ्यात आपल्याला पुसायचं असतं तर ते स्वच्छ पुसलं जातं आणि पोछाने असं अगदी तिथल्या तिथे वरवर पुसलं जातं. त्यामुळे तर मी दिवसातनं एकदा असं म्हणजे कपड्याने पुसून घेते आणि नंतरनं संध्याकाळी वगैरे जेवण झाल्यावर जर पुसायचं असेल तर मग मी पोछा यूज करते. तर जो हा टेबल आहे तर तो व्हाईट आहे, त्यामुळे खरंच खूप घाण होतो आणि घाण झाला की तो पटकन दिसूनही होतो. तर त्यामुळे मी त्याला खूप स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते, अगदी म्हणजे पुसून घेते. असं आहे माझं सकाळचं क्लिनिंगचं रुटीन. आणि झाडं वगैरे कशी नीटनेटकी ठेवते तर त्याचंही रुटीन आहे, छोटंसं रुटीन आहे माझं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. बाय बाय.